खूपच छान मस्त थंडगार पाचक मठ्ठा तयार झालेला आहे। नमस्कार, मी कविता's टेस्टी फूड मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण लग्नाच्या पंक्तीत केल्या जाणारा थंडगार मठ्ठा सोप्या पद्धतीने कसा करायचा ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। उन्हाळ्यात लग्नामध्ये हा मठ्ठा मसाले भात आणि जिलेबीचा बेत जरूर केला जातो। लग्नामधले जड जेवण पचण्यासाठी हा मठ्ठा फार उपयोगी आहे। हा मठ्ठा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला पाचक आहे आणि बनवायलाही खूप सोपा आहे। ज्या लोकांना मूळव्याधीचा त्रास आहे त्या लोकांसाठी तर हा मठ्ठा खूपच फायदेशीर आहे। चला तर वेळ न घालवता हा थंडगार पाचक मठ्ठा कसा करायचा ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। त्यासाठी लागणारे साहित्य, एक बाउल मी हे ताजे दही घेतलेला आहे। यात तुम्ही शिळं आणि आंबट दही घेऊ नका, चांगलं ताजं दही घ्या। एक मोठा तुकडा आल्याचा मी किसून घेतलेला आहे, पाण्यात टाकलेला आहे, नंतर मी हे गाळून घेणार आहे। पिठी साखर, काळे मीठ, कोथिंबीर, भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि अगदी बारीक अर्धीच घेतलेली आहे मिरची, ही बारीक चिरून घेतलेली आहे। या दह्याचं आपण आता ताक करून घेऊया। या दह्यामध्ये आता मी पाणी घालते आणि आपण ह्याचं ताक बनवून घेऊया। या दह्यामध्ये मी पाणी घालून छान बघा मस्त ताक करून घेतलेला आहे। ताक आपल्याला पातळच घ्यायचं आहे, करून घट्ट नसतं हे मठ्ठ्याचं ताक। आपल्याला अजून मला घट्ट वाटतंय, मी त्यामध्ये अजून थोडंसं 1 ग्लास पाणी घालते। यामध्ये मी जे आलं किसून घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ठेवलेलं होतं, मी ते आता गाळणीने गाळून घेते आणि पूर्ण आपण आल्याचा ज्यूस यामध्ये हे गाळून घेऊया व्यवस्थित। आलं याच्यामध्ये तुम्ही भरपूर घाला, आलं पाचक असतं। 2 इंच तरी मी चांगला आल्याचा तुकडा घेतलेला आहे किसून, हा कारण आलं आपलं पचन क्रियेला चांगलं असतं, अन्न चांगलं पचतं आल्यामुळे। आता मी यामध्ये काळे मीठ घालते, हे पिठी साखर, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड। अगदी बेसिक साहित्यापासूनच बनणारा मठ्ठा आहे हा, पण पचनासाठी तेवढाच चांगला आहे, अन्न चांगलं पचतं याच्यामुळे आपलं। तुम्ही हे जेवणाच्या आधी, जेवणामध्ये, जेवणाच्या नंतर कधीही पिऊ शकता किंवा मध्ये कधी तुम्हाला तहान लागली, प्यावसं वाटलं पाणी वगैरे, तर हे असा मठ्ठा करून पिला तर एकदम आपल्या शरीराला चांगला आहे। त्या लोकांना पायल्सचा त्रास आहे त्यांनी तर ताक जास्तीत जास्त घेतलं पाहिजे नेहमी दिवसातनं, तर त्यांच्यासाठी तर हे एकदम उत्तम थंड पेय आहे। आता याची मी टेस्ट घेऊन बघते आणि काय कमी जास्त असेल तर मग ते टाकते याच्यामध्ये। यामध्ये मी टेस्ट करून पाहिजे, ते मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी थोडं मीठ घातलेलं आहे आणि यात थोडीशी आता कोथिंबीर घालते। आणि मठ्ठा म्हणला तर थंड तर पाहिजेच, त्यासाठी मी हे थोडे बर्फाचे क्यूब्स घालते। तुम्हाला लगेच जर प्यायचं असेल तर तुम्ही बर्फ घालून पिऊ शकता, नाहीतर अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवून पिले तरी चालेल। छान थंड होतं फ्रीज मध्ये, मस्त चवीला खूप छान लागतो हा मठ्ठा। आता मी हा मठ्ठा ग्लासामध्ये सर्व करून घेते। मस्त थंडगार मठ्ठा आपला तयार झालेला आहे, अगदी पाचक आहे हा। दिवसातनं तुम्ही किती वेळाही हा पिऊ शकतात। हा मठ्ठा तुम्ही नक्की घरी करून पहा आणि कसा झाला हे मला जरूर कळवा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा। तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात। तुमच्या लाईक आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या, धन्यवाद।